नमस्कार मित्रांनो, अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकात एक इंटरेस्टिंग गोष्ट घडलेली आहे। काल रात्री म्हणजे अमेरिकेत रविवारी संध्याकाळी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत न लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपली टर्म पूर्ण होईपर्यंत म्हणजे जानेवारी 2025 पर्यंत ते अध्यक्ष राहणार असले तरी पुन्हा निवडणूक लढण्यास त्यांनी नकार दिलेला आहे आणि त्याच्यामुळे याची चर्चा होणं स्वाभाविक आहे। भारतावर याचे काय परिणाम होणार याची चर्चा होणं स्वाभाविक आहे। त्यांचं उत्तराधिकारी कोण असणार हे समजून घेणं आवश्यक आहे। बायडन यांनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना आपलं उत्तराधिकारी नियुक्त केलेलं आहे, त्याच्यासाठी त्यांना पाठिंबा दिलेला आहे। पण असं असलं तरी पुढच्या महिन्यात डेमोक्रेटिक पक्षाची जी एक बैठक पार पडेल, महाअधिवेशन पार पडेल शिकागो येथे, त्या अधिवेशनात जर कमला हॅरिस यांची निवड झाली तर त्या डोनाल्ड तात्या ट्रम्प यांच्या विरुद्ध अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभ्या राहतील। आत्ता तरी असं चित्र आहे की कमला हॅरिस याच डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार असतील, कारण ज्या ज्या काही लोकांची नावं बायडन यांना प्रतिस्पर्धी म्हणून घेतली जात होती, याच्यामध्ये कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर असतील न्यूसॉम किंवा अन्य कोणी असतील, मिशेल ओबामाचं नाव असेल, आता तरी असं दिसतंय की कमला हॅरिस याच उमेदवार असतील। अजूनही बराक ओबामांनी कमला हॅरिस यांचं नाव त्याला संमती दिलेली नाही आहे, त्याला उघडपणे पाठिंबा दिलेला नाही आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या पक्षामध्ये एक प्रक्रिया असते नेता निवडण्याची, ती नेता निवडण्याची प्रक्रिया पार पडावी आणि त्याच्यातनं त्यांचं नाव पुढे आलं तर आनंद आहे। म्हणजे याचा अर्थ ओबामा यांचा हॅरिस यांना विरोध आहे अशातला भाग नाही, पण तरी देखील त्यांचं नाव चर्चेतनं पुढे यावं कदाचित अशी अपेक्षा बराक ओबामा यांनी व्यक्त केली असावी। जो बायडन यांना कोविड झालेला आहे, तिसऱ्यांदा कोविड झालेला आहे, अनेक इंजेक्शनं घेऊनही म्हणजे अनेक लसी घेऊनही त्यांना कोविड झालेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी आणखीन तीव्र झाली। खरं तर जो बायडन हे अमेरिकेचे अध्यक्ष अपघाताने बनले। शरद पवारांसारखं त्यांचंही 50 वर्षाहून जास्त करिअर राजकारणात राहिलेलं आहे आणि त्यामुळे बायडन जरी राजकारणात 50 वर्षाहून जास्त काळ असले तरी ते ओबामा यांचे उपाध्यक्ष होते। अमेरिकेमध्ये साधारणतः परिस्थिती अशी असते की ओबामाचा 2 टर्मचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर बायडन यांना अध्यक्षपदासाठी पुढे करणं हे तेव्हा संयुक्तिक ठरलं असतं, पण तेव्हा हिलरी क्लिंटन यांना अध्यक्षपदासाठी त्यांना उमेदवारी देण्यात आली होती। याचा अर्थ बायडन हे डेमोक्रेटिक पक्षाची पहिली पसंती नव्हते, पण हिलरी क्लिंटन यांचा डोनाल्ड तात्या ट्रम्प यांनी पराभव केला, अनपेक्षित पराभव केला आणि या पराभवामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे हिलरी क्लिंटन यांची पार्श्वभूमी वादग्रस्त होती। त्या महिलावादी होत्या आणि टोकाच्या भूमिका घेण्याबद्दल त्यांच्या विरुद्ध जनमत होतं। याच्याशिवाय डेमोक्रेटिक पक्ष हा खरा शोषितांचा आहे, वंचितांचा आहे, गरिबांचा आहे, यांचं सगळं नेतृत्व अब्जाधीश होतं आणि त्यामुळे त्याच्याबद्दलही लोकांच्या मनात शंका होती आणि त्यामुळे हिलरी क्लिंटन या सत्ताधारी वर्गाच्या, प्रस्थापित वर्गाच्या प्रतिनिधी आहेत या भावनेतनं त्यांच्या विरोधात मतदान झालं। डोनाल्ड ट्रम्प जिंकले। हिलरी क्लिंटन यांचं राजकीय करिअर संपुष्टात आलं, कारण याच्या आधी ओबामा जेव्हा अध्यक्ष झाले होते तेव्हाही हिलरी क्लिंटन यांनी त्यांना आव्हान दिलं होतं। म्हणजे त्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत जवळपास 12 वर्ष होत्या आणि त्यामुळे त्या आता अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरू शकत नाही, त्यांचं वयही तेवढं जास्त आहे। डेमोक्रेटिक पक्षाची जी अवस्था झाली होती ती अशी होती की डेमोक्रेटिक पक्ष हा मायावतींच्या बहुजन समाज पक्षासारखा आहे। म्हणजे केवळ एक गठ्ठा मतदान त्यांच्याकडे नसतं, त्यांच्याकडे अनेक वेगवेगळ्या विचारधारांचे लोक एकत्र येतात। त्याच्यामध्ये कृष्णवर्णीय असतात, त्याच्यामध्ये दक्षिण अमेरिकेतनं किंवा मेक्सिकोतनं अमेरिकेत आलेले हिस्पॅनिक हे लोक असतात, याच्यामध्ये समलैंगिक LGBT लोक असतात, याच्यामध्ये मुस्लिम लोक असतात, अरब लोक असतात, याच्यामध्ये ज्यू आणि भारतीय लोक असतात। म्हणजे जे उदारमतीवादी असतात, जे अल्पसंख्याक वांशिक किंवा धार्मिक कॅथलिक असतात आणि त्यांची एक
इंद्रधनुष्य आघाडी म्हणून म्हटलं, मायावतींचा जो सर्वजन समाज म्हणून मायावतींची जी संकल्पना होती तशा प्रकारची आघाडी डेमोक्रॅटिक पक्षाची असते. आणि त्याच्यामुळे बायडन यांना अध्यक्षपदाचं उमेदवार तेव्हा करावं लागलं, कारण जे नवीन नेतृत्व होतं ते सगळे कट्टर क्रांतिकारी, अगदी अरविंद केजरीवालांसारखे कट्टर क्रांतिकारी असं सगळं नेतृत्व होतं. कोणी इस्लामवादी होतं, कोणी LGBT म्हणजे त्याच्यामध्ये जसंही म्हटलं की आज पुरुष उद्या स्त्री असं जे वावरतात त्यांचं समर्थन करणारं होतं, कोणी कम्युनिस्टांसारखं डाव्या विचारसरणीचं होतं. आणि त्यामुळे ते संपूर्ण अमेरिकेचं नेतृत्व करू शकले नसते. आणि डेमोक्रॅटिक पक्षातही पडद्यामागनं ज्या लॉबी असतात त्या कार्यरत असतात, ज्या पक्षासाठी प्रचंड पैसे दान करतात, गोळा करतात. आणि त्यामुळे जो पैसा आणतो राजकारणात तो सत्तेत वाटा मागतो. अध्यक्ष जरी लोकांच्यातनं निवडून येत असला तरी अध्यक्ष ज्या नेमणुका करतात त्या नेमणुकांमध्ये या सगळ्या लॉबींचं प्रतिबिंब अमेरिकेत दिसतं. आणि त्यामुळे नाईलाजाने त्यांनी जो बायडन यांना डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध उभं करावं लागलं, कारण संपूर्ण इंद्रधनुष्याला प्रतिनिधित्व करू शकतील असे तेच होते. पण तेव्हा देखील त्यांची प्रतिमा डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासारखी होती की एक सज्जन माणूस, पण तो धड कोणाचाच होऊ शकत नाही. आणि त्यांचं वयही तेव्हा 77 वर्ष होतं. जो बायडन निवडणूक जिंकले, डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांनी ही निवडणूक मान्य केली नाही, कारण कोविड काळात तिथेही पोस्टल बॅलेटच्या नावावर खूप मोठा घोटाळा करण्यात आला असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थात हा घोटाळा झाल्याचं कोणी सिद्ध करू शकलं नाही. आणि उलट ट्रम्प यांनाच तुम्ही लोकशाहीला विरोध करता अशा प्रकारची ट्रम्प यांची प्रतिमा करण्यात माध्यमं आणि समाज माध्यमं यशस्वी झाली. 6 जानेवारी 2021 रोजी जो मोर्चा कॅपिटॉल अमेरिकेच्या संसदेवर नेला आणि तिला हिंसक वळण लागलं, त्याचा ठपका ठेवून डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध अनेक खटले दाखल करण्यात आले. त्यांचं सोशल मीडियावरची अकाउंट फ्रीज करण्यात आली होती. पण तरी देखील बायडन जरी सर्वांचे प्रतिनिधी म्हणून समोर आणलं असलं तरी बायडन कोणाचेच प्रतिनिधी होऊ शकले नाहीत. आणि अमेरिकेचे हे जे सगळे डेमोक्रॅटिक पक्षाचे मतदार आहेत त्यांच्यातले विरोध एवढे एकमेकांच्यातले वाढायला लागले, त्यांच्यातली स्पर्धा एवढी वाढायला लागली की बायडन दाधड कुणाचेच उमेदवार होऊ शकले. इस्रायल आणि हमास यांच्या युद्धात त्यांनी इस्रायलला पूर्णपणे पाठिंबा दिला, त्यामुळे त्यांनी पक्षातल्या मुस्लिम आणि डाव्या लोकांना दुखावलं. नंतर त्यांना कोविडच्या काळामध्ये अनेक गोष्टी, सुरुवातीला त्यांना अनेक सवलती द्याव्या लागल्या, जसं आता महाराष्ट्र सरकारने घोषित केलं आहे. पण सवलती जाहीर केल्या तरी त्याला आर्थिक तरतूद अमेरिकेची संसद करते आणि संसदेच्या तिथल्या लोकसभेत हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये रिपब्लिकन पक्षाचं बहुमत असल्यामुळे त्यांनी या अनेक गोष्टी होऊनच दिल्या नाहीत. आणि त्यामुळे जे तरुण किंवा गरीब मतदार आहेत ते दुखावले. त्या सगळ्या ऊर्जा सुरक्षेच्या विषयामुळे जे पर्यावरणवादी आहेत ते डेमोक्रॅटिक पक्षाला मतदान करतात. पण अमेरिकेची पेट्रोलची गरज, तेलाची गरज ही अबाधित आहे आणि त्यामुळे जे आयात करण्यात आली त्याच्यामुळे पर्यावरणवादी नाराज झाले. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, जे मानवाधिकारवादी होते ते देखील नाराज झाले, कारण ज्या सौदी अरेबियावर जमाल खाशोगी यांच्या हत्येचा ठपका ठेवण्यात आला होता त्याच सौदी अरेबियाला अमेरिकेला पुन्हा एकदा आपल्या मांडीवर बसवावं लागलं, नाहीतर मग महागाई आटोक्यात राहिली नसती. अमेरिकेत आज प्रचंड महागाई आहे आणि महागाईमुळे सामान्य मतदार, खास करून डेमोक्रॅटिक पक्षाचा मतदार होरपळून निघालेला आहे. नोकऱ्यांची समस्या आहे, त्याच समस्या ज्या सगळीकडे लोकशाही देशांमध्ये जाणवतात त्याच समस्या अमेरिकेतही आहेत. आणि याची परिणती अशी झाली की जो बायडन हे सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांना पुढे करण्यात आलं होतं, पण ते कोणाचेच प्रतिनिधी ठरले नाही. या काळात त्यांच्या मुलाची प्रकरणं, युक्रेन युद्धात अमेरिकेने घातलेला गोंधळ, या सगळ्या गोष्टी त्यांची लोकप्रियता कमी करण्यात कारणीभूत ठरल्या. आणि जेव्हा अध्यक्षपदाची शर्यत सुरू झाली, जो बायडन यांना अर्थातच त्यांच्या पक्षात कोणी विरोध केला नाही, तो केला जावा असं वाटणारे काही होते, पण कोणाला आणणार हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे जेव्हा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ठरले, आता तर त्याच्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं, पण ते स्पर्धेत पुढे जायला लागले, तसं ट्रम्प विरुद्ध बायडन यांची तुलना होऊ लागली. ट्रम्प यांचं वय 77 आहे, बायडन यांचं 81 वय आहे. बायडन यांना धड चालता येत नाही, त्यांना धड आठवत नाही. अनेकदा लिहिलेली भाषणं म्हणताना ते गोंधळ करतात. मागच्या वेळेला त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांना त्यांचे कट्टर विरोधक, शत्रू असलेले पुतीन असं संबोधलं. अशाच चुका त्यांच्या, आणि त्यामुळे
जर ते अध्यक्ष झाले तर वयाच्या 86व्या वर्षापर्यंत ते अध्यक्ष राहतील. आत्ताच ही अवस्था आहे तर 4 वर्ष ते अमेरिकेचे कमांडर इन चीफ राहू शकतात का, हा प्रश्न झाला. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी अतिशय स्मार्ट पद्धतीने खेळी खेळणं सुरू केलं. पहिली गोष्ट म्हणजे ट्रम्प यांचा फिजिकल फिटनेस 77 वर्षाचे असूनही बायडन यांच्या तुलनेत वाखाणण्यासारखा आहे. त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला, त्याच्यातच त्यांच्या बाजूनी सहानुभूतीची लाट आली आणि ही सहानुभूतीची लाट आणखीन मोठी झाली. कारण एकीकडे बायडन धड चालू शकत नाहीत आणि ट्रम्प यांना कानाला गोळी लागू नये, चाटून जाऊ नये. ते ज्या पद्धतीने पहिले वाकले आणि नंतर उभे राहिले आणि फाईट 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 असं त्यांनी जनतेला संबोधलं, ती फ्रेम तो क्षण अमेरिकेच्या इतिहासात नोंदला गेला आणि त्याच्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. दुसरी गोष्ट त्यांची झाली म्हणजे रिपब्लिकन पक्ष हा धनाढ्यांचा पक्ष, श्रीमंतांचा पक्ष म्हणून ओळखला जात होता किंवा कडवट ख्रिश्चन, इव्हांजेलिकल ख्रिश्चन यांचा पक्ष. त्यांची अशी इंद्रधनुष्य आघाडी नाही आहे. त्यांच्या पक्षात 2-3च मोठे बेस आहेत आणि त्याच्यामुळे भारतीय लोक, ज्यू लोक किंवा कृष्णवर्णीय लोक त्यांना फारसं मतदान करायचे नाहीत. अमेरिकेच्या कामगार पट्ट्यातले लोक त्यांना मतदान करायचे नाहीत. पण आता हा नवीन मतदार शोधण्यासाठी त्यांनी JD व्हान्स यांची उपाध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून त्यांनी निवड केली आणि JD व्हान्स यांनी एका प्रकारे रिपब्लिकन जनता पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी जशी आहे, टीका करत नाहीये उगाच, म्हणजे भाजपावर टीका करणं असं काही त्याचा उद्देश नाही. पण भाजपा, आपल्याकडच्या अनेक लोकांना वाटतं भाजपा हा आर्थिकदृष्ट्या उजव्या विचारसरणीचा पक्ष आहे. मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्झिमम गव्हर्नन्स असं मोदी जेव्हा म्हणतात तेव्हा जे काही आहे ते काही सरकार काही करणार नाही, लोकांनी स्वतः करावं, आम्ही लोकांना श्रीमंत करू, अशी भाजपाची भूमिका नाही आहे. ज्या प्रकारच्या लाभार्थी योजना भाजपाने आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये समाजवादाचं चित्र स्पष्टपणे दिसतं आणि त्यामुळे भारतातले प्रत्येक पक्ष जसे समाजवादी आहेत इकडून तिकडनं, तसा आता रिपब्लिकन पक्ष हा जो धनाढ्य लोकांचा पक्ष होता तोही रिपब्लिकन जनता पार्टी किंवा रिपब्लिकन समाजवादी पार्टी असं त्याला म्हणता येईल, एवढा समाजवाद त्यांनी स्वीकारलेला आहे. मोठ्या उद्योगांविरुद्ध कारवाई करणारा, सामान्य लोकांना महागाईची झळ पोचू देणार नाही आणि त्याच्यासाठी कर लावणं, म्हणजे अशा प्रकारची भूमिका रिपब्लिकन पक्ष घेत असताना डेमोक्रेटिक पक्षाचा पायाच त्याच्यामुळे खचायला लागला. जसा भाजपाने नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले आणि त्यांनी सामान्य लोकांना एक त्यांच्या जीवनात आकांक्षा निर्माण केल्या, जो मतदार पारंपरिकरित्या काँग्रेसला मतदान करत होता भारतात तो भाजपकडे वळण्यात, एक मोठ्या प्रमाणात वळण्यात, याच्यामध्ये आदिवासी असोत, याच्यामध्ये गरीब असो, OBC असो, हा जो सगळा वर्ग मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळला. त्याला जसे मोदी कारणीभूत आहेत, हा सगळा संघ परिवारातला वर्ग नव्हता पण तरी तो भाजपकडे वळला. तशाच प्रकारे रिपब्लिकन पार्टीने खेळी खेळलेली आणि त्याच्यामुळे बायडन जे त्यांच्यासाठी डेमोक्रेटिक पक्षासाठी सेव्हियर होते, तेच सेव्हियर म्हणजे एक काय म्हणतात त्यांना वाचवणारे असे हे होते, तेच आता त्यांच्यासाठी लायबिलिटी किंवा ओझं बनलेले आहेत आणि ते ओझं मानेवरनं ढकलून द्यायला अमेरिकेत फारसा वेळ लागत नाही. भारतात हे कदाचित झालं नसतं पण अमेरिकेत त्यांनी क्षणार्धात ही गोष्ट केली. बायडन यांच्यावर प्रचंड प्रेशर होतं, त्याच्यात कोविड झाल्यामुळे त्यांना पक्षासाठी काही ना माघार घ्यावी लागली. पण अर्थात आता अमेरिकेतली नॅरेटिव्ह फॅक्टरी कशा प्रकारे काम करायला लागते ते बघा. आत्ता जो नॅरेटिव्हचा मुद्दा जो भाजपाच्या सारख्या कालच्या बैठकीतही आला, आता हेच सगळे अमेरिकन उदारमतवादी लिबरल बिरबल सगळे सांगायला लागतील की बघा डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकाचे निकाल मान्य केले नाहीत कारण त्यांच्यासाठी पक्षापेक्षा मी मोठा अशी भूमिका होती, तर बायडन यांनी पक्षांनी त्यांना जवळपास निवडूनही त्यांनी स्वतःहून माघार घेतली आणि बघा किती निस्वार्थी आहेत. आणि आता त्यांनी अमेरिकेतल्या पहिल्या कृष्णवर्णीय, या काही कृष्णवर्णीय नाही आहेत खऱ्या, त्या तमिळ ब्राह्मण आहेत आणि तमिळ ब्राह्मण अय्यंगार वगैरे लोक अमेरिकेत गेले कारण तिथे द्रविड चळवळ वेगाने पुढे आली आणि त्याच्यामुळे अनेक जणांनी नोकरीच्या शोधार्थ मुंबई गाठली, ज्यांना परवडत होतं त्यांनी अमेरिका गाठली. म्हणजे त्या कमला हॅरिस एका प्रकारे अमेरिकेतल्या शोषित वंचित वर्गाच्या प्रतिनिधी नाही आहेत, पण त्यांचे वडील कृष्णवर्णीय असल्यामुळे आणि तेही काही असे खरंच म्हणजे गरीब किंवा शोषित वंचित नव्हते, तेही कृष्णवर्णीय यांच्यातले पुढारलेले होते. पण कमला हॅरिस यांची प्रतिमा शोषितांच्या वंचितांच्या प्रतिनिधी अशा प्रकारे पुढे आणलेली आहे. त्या कॅलिफोर्नियाच्या आहेत. कॅलिफोर्निया हा अमेरिकेचा उत्तर प्रदेश आहे, म्हणजे अमेरिकेत 55 जागा या कॅलिफोर्नियाच्या आहेत. अर्थात कॅलिफोर्निया सगळ्यात सदन राज्यही आहे, उत्तर प्रदेशसारखं आर्थिकदृष्ट्या गरीब नाही आहे पण सदन राज्य आहे.
आणि त्यामुळे कमला हॅरिस यांना आता जवळपास उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे, कारण सगळ्या ताकदवान लोकांनी कमला हॅरिस यांना पाठिंबा दिलेला आहे. आणि आता एक महिला म्हणजे पहिल्यांदाच अध्यक्षपदाच्या उमेदवार एक कृष्णवर्णीय महिला आहे, एक अर्धी भारतीय महिला आहे, एक नवराजू असलेली महिला आहे, एक पर्यावरणवादी महिला आहे, एक शोषित वंचितांची प्रतिनिधी असलेली महिला आहे. अशा प्रकारचं चित्र उभं करण्यात डेमोक्रॅटिक पक्षाचे पंडित सगळे जे त्यांचे निवडणूक विशेषज्ञ आहेत ते कार्यरत होतील. हे होण्यामागची सगळ्यात महत्त्वाची भीती अशी होती की आत्तापर्यंत बऱ्याच जणांना कल्पना होती की ठीक आहे, बायडन हरू शकतात, ट्रम्प जिंकू शकतात, पण तरी देखील अमेरिकेच्या संसदेची 2 सदनं आहेत, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्स किंवा प्रतिनिधीगृह आणि सिनेट, तर त्याच्यामध्ये एका ठिकाणी डेमोक्रॅटिक पक्षाला बहुमत मिळेल असं सांगितलं जात होतं. त्यामुळे सत्ताचा थोडा तरी वाटा त्यांच्या मिळेल असं वाटत होतं. पण आता जे नवीन सांगितलं जाते त्याच्यात असं आहे की अशीच जर परिस्थिती राहिली तर ट्रम्पच्यामुळे अध्यक्षपदही रिपब्लिकन पक्षाकडे जाईल आणि संसदेची दोन्ही सदस्य रिपब्लिकन पक्षाकडे जातील आणि मग डोनाल्ड ट्रम्प ज्या पद्धतीने काम करतील त्याची भीती डेमोक्रॅटिक लोकांना आहे आणि त्यामुळे कमला हॅरिस यांना शिताफीने पुढे आणण्यात आलेलं आहे. अजूनही हे नाट्य उलगडत आहे, पण हे आपल्याला साधारणतः काय पार्श्वभूमी आहे ते समजून देण्यासाठी हा व्हिडिओ सकाळी लवकर उठून केलेला आहे. हा व्हिडिओ आवडेल अशी अपेक्षा आहे. जर तो आवडला तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा, एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.